आज बनवली मस्त अशी नाचणीच्या मुरमुऱ्याची भेळ. ही बघा, नाचणीचे मुरमुरे घेतले 2 वाटी. त्यासाठी बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, जाड बारीक शेव आणि ही थोडं तिखट घेतले. चवीनुसार हे मुरमुरे घेतलेत बघा 2 वाटी. त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला. त्याच्यानंतर ही बारीक मोठी शेव घेतली आहे. मिक्स दोन्ही शेव टाकल्यानंतर त्यात छानपैकी असं थोडंसं चवीनुसार तिखट टाकायचं आहे. तिखट टाकल्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबू पिळल्यानंतर कोथिंबीर टाकून हे व्यवस्थित एक करून घ्यायचं आहे. लिंबाचा रस छानपैकी टाकल्यानंतर आंबूस अशी लागते भेळ. कोथिंबीर टाकल्यानंतर हे एक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एक केल्यानंतर मस्त अशी चटपटीत भेळ तयार होते. छान अशी पौष्टिक भेळ तयार झाली. खायला एकदम चवीला छान अशी टेस्टी, एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली भेळ. अशा पद्धतीने ही भेळ तयार झाली. एकदम खायला चवीला छान अशी लागते. मस्त अशी ही नाचणीच्या मुरमुऱ्याची भेळ तयार झाली. झटपट टेस्टी अशी भेळ तयार झाली.